आज आपण आलू पॅटीस बनवणार आहोत आणि तेही अगदी परफेक्ट आणि छान अशी भरपूर लेयर असलेली आणि खूपच सोप्या पद्धतीने। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे मैदा घेतलेली आहे, अर्धा पाव मैदा घेतलेली आहे। आता आपल्याला या मैद्याला भिजवून घ्यायचा आहे। तर मी इथे थोडासा मीठ टाकलेली आहे आणि त्यानंतर मी इथे तेल टाकत आहे। तेल 2 ते 3 चम्मच तुम्ही तेल टाकू शकता आणि तेल गरम वगैरे काहीच करायचं नाही, असंच मी तेल टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून भिजवून घ्यायचा आहे हा मैदा। म्हणजे ज्या प्रकारे आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो ना, अगदी तसंच आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकता मैदा भिजवून झालेला आहे। आता आपण याला झाकून ठेवूया 15 मिनिटांसाठी। 15 मिनिटांनंतर बघू शकता आता आपण या मैद्याचे गोळे बनवून घेऊया आणि आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता आता आपण या मैद्याचे सारखे भाग करून घेऊया। तर मी इथे 3 सारखे भाग करून घेत आहे, म्हणजे 3 गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आता मी हा एक गोळा बनवून घेतलेला आहे। याच प्रकारे आपल्याला हे दोन्ही गोळे बनवून घ्यायचे आहेत। तिन्ही गोळे बनवून झालेले आहेत। आता आपण यांच्या पोळ्या लाटून घेऊया। तर सर्वात आधी मी इथे एक पोळी लाटून घेत आहे। तर मी इथे थोडासा मैदा टाकलेली आहे, मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर टाकून तुम्ही ही पोळी लाटून घेऊ शकता आणि छान अशी म्हणजे आपली नॉर्मल पोळी असते ना, तशीच लाटून घ्यायची आहे। तर आता आपण छान अशी पोळी लाटून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे आपण नॉर्मल पोळीसारखी पोळी लाटून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता याच प्रकारे आपल्याला ह्या दोन्ही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। काही वेळानंतर बघू शकता तिन्ही पोळ्या छान अशा लाटून झालेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आधी एक पोळी टाकायची आहे आणि त्यानंतर आता याला आपल्याला लावायचं आहे तेल। तर बघू शकता मी इथे ब्रशने तेल लावून घेत आहे। छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरून आपल्याला टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा पण टाकू शकता आणि छान असं हाताने असा बघू शकता या प्रकारे असा टापटाप करून घ्यायचा आहे, म्हणजे हा छान असा मैदा इथे लागणार। आणि त्यानंतर मग दुसरी पोळी टाकायची आहे, दुसऱ्या पोळीला पण तसंच करायचं आहे, म्हणजे तेल लावायचं आहे आणि त्यावरून कॉर्नफ्लॉवर टाकून टॅप टॅप करून घ्यायचं आहे हाताने, बघू शकता या प्रकारे। आणि त्यानंतर आता तिसरी पोळी टाकायची आहे। तिसऱ्या पोळीला पण सेम तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरून मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे जे असेल ते लावून घ्या। मी इथे कॉर्नफ्लॉवर लावून घेत आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याला बघू शकता या पोळीला या प्रकारे फोल्ड करा। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या प्रकारे तुम्हाला ही पोळी फोल्ड करायची आहे। तर आता पोळी फोल्ड करून ठेवलेली आहे। आता आपण याला झाकून ठेवूया 15 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण इथे आलूची चटणी बनवून घेऊया। तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, तिथे मी थोडीशी जिरा मोहरी टाकलेली आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहेत, त्याचबरोबर अद्रक लसूणचा पेस्ट मी इथे टाकलेली आहे। तुम्ही अद्रक लसूण ठेचून पण टाकू शकता, तुमच्यावर आहे। मिरच्या आणि अद्रक लसूण छान असे फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचा आहे मसाला। तर मी इथे अथर्व मसाला टाकत आहे, तुम्ही कोणताही गरम मसाला टाकू शकता। आणि थोडासा मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि थोडी हळदी पावडर टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहेत आलू। तर हे आलू ना मी छान अशी उकडून घेतलेली आहे आणि बारीक करून घेतलेली आहे। एवढी आलूची चटणी आपल्याला लागणार नाही, मी एक्स्ट्रा बनवत आहे। अगदी याच्यापेक्षा म्हणजे अर्धी नाही लागणार, यामधली चटणी थोडीशीच लागणार। तर मी एवढी बनवलेली आहे, बघू शकता मी एक्स्ट्राची बनवलेली आहे। छान अशी मिक्स करून घेतलेले आहेत आलू या मसाल्यांमध्ये। आता तिथे मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आता बघू शकता आलूची चटणी तयार झालेली आहे। छान असा आणखीन मिक्स करून घेऊया या कोथिंबीरला या चटणीमध्ये। आणि आता आपली आलूची चटणी म्हणजे आलू पॅटीसची स्टफिंग तयार झालेली आहे। आणि आता आपण जो बघू शकता हे पोळ्यांना अशी फोल्ड करून ठेवलेली होती, आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर लाटण्याच्या आधी मी इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे, तुम्ही मैदा टाकून लाटून घेऊ शकता। तर बघू शकता आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। तर या प्रकारे आता आपल्याला चौकोनी आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता हा परफेक्ट चौकोनी आकार झालेला नाही आहे, म्हणून मी याला कापून घेत आहे बाजूबाजूने। आणि कापलेला काही वेस्टेज जाणार नाही, जो बाजूचा भाग आहे तो तुम्ही शंकरपाड्यांसारखा
तळू शकता, फ्राय करून खाऊ शकता, तो काही वेस्टेज जाणार नाही आहे। आता बघू शकता, आता आपण यातला हा चौकोनी आकार काढून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला याचे 4 भाग करायचे आहेत। म्हणजे बघू शकता या प्रकारे असे चौकोनी 4 भाग करून घ्यायचे आहे या पोळीचे। तर बघू शकता या प्रकारे आपण हे चौकोनी 4 भाग करून घेतलेले आहे आणि एवढीच जाड ठेवायची आहे, एकदम जास्त काही पातळ करायची नाही, जास्त काही मोठी लाटायची नाही, एवढीच लाटल्यात तरी होते। आता मी तुम्हाला इथे एक आलू पॅटीस बनवून दाखवते। आता आपल्याला काय करायचं, जो आपण ही आलूची चटणी आहे ना ते याच्या आतमध्ये स्टफ करायची आहे, म्हणजे ही स्टफिंग भरायची आहे आणि त्यानंतर मग हे असं चिपकवून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण बाजूना चिपकवतो ना, म्हणजे हे साइडना, तर इथे ना पाणी लावून घ्यायचं आहे। म्हणजे पाणी लावल्याने काय होणार की हे म्हणजे निघणार नाही, असं चिपकूनच राहणार, फ्राय करायच्या वेळेस निघणार नाही, म्हणून बाजूने ना इथे पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं चिपकवून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आता आपली हे एक आलू पॅटीस तयार झालेली आहे। आता आपण या प्रकारे हे तिन्ही पॅटीस तयार करून घेऊया आणि बघू शकता 4ही आलू पॅटीस तयार झालेले आहेत। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। तर फ्राय ना स्लो गॅसवर करायचं आहे, म्हणजे फुल गॅसवर तेल गरम करायचं आणि त्यानंतर स्लो गॅसवरच यांना फ्राय होऊ द्यायचं आहे। कमीत कमी 9 ते 10 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं आहे यांना। आणि बघू शकता काही वेळानंतर हे छान असं कलर चेंज व्हायला लागलेला आहे यांचा। पुन्हा काही वेळानंतर बघा यांचा कलर छान असं चेंज झालेला आहे आणि हे अगदी परफेक्ट आलू पॅटीस तयार झालेले आहेत। म्हणजे समोस्यांना जसा कलर असतो ना तसा कलर येतपर्यंत अगदी स्लो गॅसवर फ्राय करून घेतलेला आहे आणि तयार झालेले आहेत आता आपले आलू पॅटीस। आता याच प्रकारे बाकीचे जे 2 आहेत ते पण मी फ्राय करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता या दोघांना पण काढून घेऊया आणि बघू शकता किती छान असे लेयर निघालेले आहेत आणि अगदी परफेक्ट आपले पॅटीस तयार झालेले आहेत। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की स्लो गॅसवरच फ्राय करायचं आहे, जर फुल गॅसवर केलात तर आतमधून कच्चे राहू शकतात, म्हणून स्लो गॅसवरच फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकता मी इथे सर्व करून घेतलेली आहे आलू पॅटीस आणि मी तुम्हाला आता एक आलू पॅटीस तोडून दाखवते, म्हणजे कापून दाखवते। आणि बघा किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे आणि अगदी म्हणजे लेयर बघा किती भरपूर लेयर आणि आतमधून पण छान अशी शिजलेली आहे आलू पॅटीस। तर खूपच सोप्या पद्धतीने आलू पॅटीस कसे बनवायचे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।